शपथविधीच्या सोहळ्यात राजशिष्टाचार विभागाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाल्याची नाराजी शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे। व्हीव्हीआयपी गेटनं प्रवेश दिला गेला नसल्याचं शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी सांगितलंय, तर अनेक नेत्यांना मागच्या रांगेमध्ये बसावं लागलं हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। एकंदरीत सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामध्ये थोडाफार नाही म्हटला तरी ढिसाळपणा झालेला होता। आमचे सगळे मंत्री जे सिनियर मंत्री आहेत त्यांची पण बैठकीची व्यवस्था मी स्वतः जाऊन बघितलं तर ते सगळे मागच्या साईडला जाऊन बसले होते। आणि साहजिक आहे ज्या एक नंबर गेटने आपण सगळ्यांनाच एंट्री ठेवली होती, प्रत्येक पक्षाकडे म्हणजे तिन्ही पक्षांकडे काही पासेस येतील असं ठरलेलं होतं आणि त्या पासेस आले। त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाला आलेले ते सगळे एक नंबर गेटचे आले। त्याच्यामुळे थोडा हा अभाव असा आहे हे सांगण्याविषयी काय लाजण्याची गरज नाही। आमचे पदाधिकारी एक नंबर गेटला गेले, नंतर पुन्हा 5 नंबर गेटला ते आले। या थोडाफार प्रकार त्यातनं जाणवला। आमचे काही पदाधिकारी किंवा आमचे वरिष्ठ लोक हे व्यासपीठावर जायला हवे होते। हे कुणी हेतुपुरस्सर केलं असं वाटतंय की नाही, हेतुपुरस्कर असा प्रश्न त्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभार म्हणता येईल किंवा प्रशासनाकडनं ही कळत नकळत झालेली चूक आहे। शपथविधी सोहळ्यामध्ये राजशिष्टाचार विभागाकडून ढिसाळपणा झाल्याचा किरण पावसकर यांनी म्हटलेलं आहे। अनेक नेत्यांना मागच्या रांगेमध्ये बसावं लागलं असं देखील पावसकर यांनी म्हटलेलं आहे। सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात आता शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे।